पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। दोंडाईचा केंद्रात 12वीचा मराठीचा पेपर सुरू, सीसीटीव्हीच्या निगराणीतून कॉपीमुक्त पेपर सुरळीत चालू। सहसंपादक प्रभाकर अडगाळे। संपूर्ण महाराष्ट्रात 12वीच्या केंद्राच्या परीक्षा चालू असून आज दोंडाईचा येथील RDMP कॉलेज केंद्र क्रमांक 5-11-ब वर कॉपी मुक्त कडक कारवाई। पोलीस यंत्रणा सज्ज असून चोख बंदोबस्त चालू आहे। दोंडाईचा पोलीस स्टेशनचे PI दिनेश सोनवणे हे सर्व परीक्षा केंद्रावर भेट देऊन सर्वत्र चोख बंदोबस्त देतात। धुळे जिल्ह्यातील 24,865 विद्यार्थी हे परीक्षेस बसले। प्रत्येक वर्गात स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून बाहेरील हालचालींवर सीसीटीव्हीच्या निगराणीतून प्रशिक्षक अधिकारी यांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात येत आहे। कॉपीमुक्त परिषदेच्या विद्यार्थी पालकांनीही स्वागत केले। शांततेत परीक्षा केंद्रावर सर्वत्र शांतता पसरली होती। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी। चला तर पाहूया त्यांचा हा रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा मंडळ नाशिक विभाग नाशिक च्या 12वी बोर्डच्या परीक्षा या सर्व राज्यभर सुरू आहेत। आमच्या धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या 511 या केंद्रावर RDMP हायस्कूल ज्युनियर कॉलेज या ठिकाणी परीक्षा अगदी सुरळीतपणे सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्रायमरी शिक्षण अधिकारी, योजना शिक्षण अधिकारी सर्वांच्या अधिपत्याखाली या परीक्षा कॉपीमुक्त व बहुमुक्त अशा होत आहेत। सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलंच आहे। त्याचबरोबर त्यांच्या CCTV वॉच, त्याचबरोबर झूम ॲप सुद्धा या वेळेला सुरू केलेला आहे। त्याच्या माध्यमातून परीक्षा सुरू आहेत। पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा चांगल्या पद्धतीने देत आहेत आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत। तरीसुद्धा परीक्षा अत्यंत सर्व राज्यभर असोत, विभाग असोत, जिल्हा स्तरावर परीक्षा अगदी शांततेने आणि चांगल्या पद्धतीने होत आहेत। थँक्यू सर। धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत तालुका कृषी अधिकाऱ्यासह डाटा एंट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। गव्हाच्या बियाण्यांवरील अनुदान मिळवून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। शासनमान्य बियाणे विक्रेत्यांना दिलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला। 12 फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्या सांगण्यावरून डाटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। धुळे इथं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं क्युमाइन क्लब जेल रोड परिसरात जोरदार संतप्त धरणा सत्याग्रह पार पडले। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी कामगार विरोधी धोरणांचा निषेध करत तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण बंद करा, रिक्त पदे भरा, आठवा वेतन आयोग लागू करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र माळी, दीपक पाटील, अविनाश मोरे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत 4 कामगार संहिता रद्द करणे, PF RDA कायदा रद्द करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, NPS UPSC बाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर करणे आणि सेवक निवृत्तीचं वयवर्ष 60 करण्याची मागणी केली आहे। महिला कर्मचारी संघटनांचाही लक्षणीय सहभाग होता। शासनानं मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आणि बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे।